हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज का लेक्चर बहुत इंटरेस्टिंग एंड एक्साइटमेंट वाला होने जा रहा है क्योंकि आज हम लेने जा रहे हैं द ब्रांड न्यू टॉपिक हैविंग द नेम इलेक्ट्रोस्टैटिक्स। कौन सा टॉपिक हम लेने जा रहे हैं बेटा? इलेक्ट्रोस्टैटिक्स। बहुत सारे बच्चे इलेक्ट्रोस्टैटिक का नाम सुन के डर जाते हैं। बेटा डरने की ज़रूरत नहीं है, ये बहुत इंपॉर्टेंट और इंटरेस्टिंग टॉपिक है। अगर आप टेक्निक से पढ़ते हो, इसका वेटेज भी बहुत अच्छा है, टॉपिक भी बहुत अच्छा है। बस ट्रिक टेक्निक से पढ़ना है ये टॉपिक तो बहुत आसान जाएगा। तो चलिए आज हम शुरू करने जा रहे हैं इलेक्ट्रोस्टैटिक, और मैं उसकी हेडिंग डालता हूँ बेटा, दैट टॉपिक हैविंग द नेम इलेक्ट्रोस्टैटिक। चलो यहाँ पे देख लो बेटा, दैट इज हियर इलेक्ट्रोस्टैटिक्स। इलेक्ट्रोस्टैटिक्स। अभी ये जो इलेक्ट्रोस्टैटिक्स है ना बेटा, इस इलेक्ट्रोस्टैटिक नाम के टॉपिक में या टॉपिक मध्ये छोटे छोटे 3 टॉपिक है। कितने टॉपिक है बेटा? 3। और इस इलेक्ट्रोस्टैटिक नाम के टॉपिक को हम स्टैटिक इलेक्ट्रिसिटी इस नाम से भी पहचानते हैं। कौन से बेटा? स्टैटिक इलेक्ट्रिसिटी। सो इस नाम से भी हम इसको पहचानते हैं। सो दैट इज हियर। पण मोस्टली इंपॉर्टंट व्हाट इज दैट कि याचं वेटेज किती है सर, नीट और जेई के प्रिपरेशन के लिए इसकी अहमियत कितनी है, याचं वेटेज किती है, हे अगोदर आपण चेक करूया। तो बेटा यहाँ पे देख लो, यहाँ पे अगर देखा जाए तो मैं यहाँ पे लेता हूँ दैट इज नथिंग बट नीट के लिए जो इसका वेटेज है ना बेटा 2 to 4 MCQ। एक्चुअली देखा जाए ना बेटा 3 to 4 MCQ है, लेकिन एक बार ऐसा हुआ है की 2 MCQ आए हैं। याच्यामुळे मी इथे कमीत कमी 2 MCQ, जास्तीत जास्त किती है बेटा? 4 MCQ, इतना इसका वेटेज है। और रही बात जेई के लिए, सो जेई के लिए भी हम यहाँ पे देखा जाए बेटा 2 to 3 MCQ कंपल्सरी आते ही आते हैं। 2 to 3 MCQ त्याच्यामध्ये पण वेटेज है बेटा, बहुत इंटरेस्टिंग। कभी कभी तो ऐसा हुआ है कि 4 MCQ आए हैं नीट के लिए, आणि हे इंपॉर्टंट टॉपिक है। आता हा जो टॉपिक है ना बेटा इलेक्ट्रोस्टैटिक, इलेक्ट्रोस्टैटिक इज नथिंग बट इट इज़ अ कॉम्बिनेशन ऑफ 3 डिफरेंट टॉपिक। ये 3 वेगवेगळे टॉपिक है, उसको हम पढ़ने वाले हैं। कौन कौन से टॉपिक है इसमें? 3 छोटे छोटे टॉपिक, ये आपको समझ में आना चाहिए। याच्यामध्ये नंबर 1 दैट इज कॉल्ड इलेक्ट्रिक चार्ज and field. ओके, परत आहे नंबर 2 नंबरचा टॉपिक आहे, and नंबर 2 that is called as the electric potential. So that having the name electric potential. And number 3 that is called as the capacitor. ओके तो कितने टॉपिक है बेटा? छोटे छोटे 3 टॉपिक है। इलेक्ट्रिक चार्ज एंड फील्ड, इलेक्ट्रिक पोटेंशियल अँड थर्ड वन दॅट इज द कॅपॅसिटर। हे 3 छोटे छोटे टॉपिक आहेत आणि ह्या 3 टॉपिक का कंटेंट मिल के अपना टॉपिक बनेगा जिसका नाम क्या है बेटा? इलेक्ट्रोस्टैटिक। अगर आप एनसीईआरटी का टेक्स्ट बुक भी निकालते हो तो आपको वहाँ पे हेडिंग इलेक्ट्रोस्टैटिक बोल के नहीं होगी, वहाँ पे आपको हेडिंग होगी दैट इज द इलेक्ट्रिक चार्ज एंड फील्ड, और नेक्स्ट टॉपिक होगा इलेक्ट्रिक पोटेंशियल एंड कैपेसिटर। पण हा कैपेसिटर वेगळा है, और किसी अलग अलग बुक्स में कैपेसिटर को अलग टॉपिक बोला है तो किसी को उसमें ही इन्वॉल्व किया है। तर आता आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टैटिक स्टार्ट करतो ना बेटा, तर आपण हे 3 ही टॉपिक कवर करना रहे। इन तीनों टॉपिक के कंटेंट हम इसमें कंसिडर करने जा रहे हैं। तो चलो अभी हम टॉपिक के बारे में स्टडी करेंगे। आजचं लेक्चर फार इंटरेस्टिंग है, इंपॉर्टंट है, कारण टोटल फंडामेंटल बेसिक पॉइंट्स मी आज कवर करना है। तो यहाँ पे देख लो, चलो मैं इसको अभी हटा देता हूँ। सो देख लो अभी इलेक्ट्रोस्टैटिक्स। आता इलेक्ट्रोस्टैटिक क्या है, उसका दूसरा एक नाम क्या है बेटा? स्टैटिक इलेक्ट्रिसिटी। आता हे काय है सर, एक्झॅक्ट याच्यात काय स्टडी करायचं है? सो देख लो, मैं आपको यहाँ पे कंसेप्ट क्लियर करके देता हूँ। मैं काय करतो बेटा? कंसेप्ट क्लियर करतो है। यहाँ पे देख लो बेटा ठीक से। सो दैट इज हियर इलेक्ट्रो, और यहाँ पे देख लो बेटा दैट इज द स्टैटिक्स। तो ये वर्ड किससे बना है बेटा? इलेक्ट्रो और स्टैटिक्स, इन दोनों को मिलाएंगे तो टॉपिक का नाम क्या बनेगा? इलेक्ट्रोस्टैटिक। What is the meaning of static? Static is nothing but body or something at rest. कोई भी चीज़ अगर रेस्ट में है तो हम उसको क्या बोलेंगे बेटा? सो दॅट इज कॉल्ड ॲज द स्टॅटिक। जर पेन मी एका जागेवरती ठेवला, तो जागेवरून हलत नसेल तर मी म्हणू शकतो की तो रेस्ट आहे, तो आराम करतो, त्याला स्टँडर्ड लँग्वेजमध्ये आपण काय म्हणूया? स्टॅटिक। ओके बेटा, अगर ये स्टैटिक है, रेस्ट है, तो इसका मतलब ना तो इसको डिस्प्लेसमेंट है, ना तो इसको वेलोसिटी है, ना तो इसको एक्सेलरेशन है, ना तो इसको काइनेटिक एनर्जी है। कोई भी काइनेमेटिकल कंडीशंस यहाँ पे कंसिडर नहीं होगी, कारण रेस्ट है, डिस्प्लेसमेंट 0, वेलोसिटी 0, एक्सेलरेशन 0,
So all that such a things, kinetic energy, that are the zero. And what is the meaning of that electro beta? What is the meaning of that electro? Electro is nothing but electron. बघा इथे मी काय सांगतो हे लक्ष दे बेटा. Electro is nothing but electron. पण कोणते इलेक्ट्रॉन? दॅट आर द एक्सेस इलेक्ट्रॉन. कोणते बेटा? एक्सेस इलेक्ट्रॉन. ओके. इलेक्ट्रो इज नथिंग बट काय रे बेटा? इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन? कुठल्याही एटम मधले एक्सेस इलेक्ट्रॉन, दैट इज कॉल्ड एज द वैलेंस इलेक्ट्रॉन. अभी मैं इसको बहुत अच्छे से लेता हूँ. दैट इज नथिंग बट ट्रांसफर ऑफ एक्सेस इलेक्ट्रॉन गिव्स चार्ज. क्या है बेटा? चार्ज. तो इसका मतलब ये हो गया बेटा कि हमें यहाँ पे फाइनली इलेक्ट्रो इस वर्ड से किसका नॉलेज मिल गया बेटा? दैट इज द चार्ज. तो हे आपल्याला कळालं पाहिजे. देख लो मैं टॉपिक को कैसे यहाँ पे बांट रहा हूँ दो वर्ड्स में. दोन वर्ड्समध्ये मी बेसिक फंडामेंटल, एकदम बेसिक मतलब डिटेल बहुत नीचे जाने वाला हूँ आज मैं, और फिर बाद में इतना हाई लेवल पे जाएंगे तो पूरा सब कुछ कवर करेंगे. ठीक है. तो यहाँ पे देख लो, बहुत इंटरेस्टिंग एक्साइटमेंट है आजच्या लेक्चरमध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक. स्टॅटिक्स इज नथिंग बट इट इज ॲट रेस्ट. अरे पण रेस्टमध्ये कोण आहे? तो यहाँ पे देख लो इलेक्ट्रो से अपने को नॉलेज किसका आ गया बेटा? इलेक्ट्रॉन. लेकिन इलेक्ट्रॉन तो बहुत सारे होते हैं एटम में, लेकिन कौन सा इलेक्ट्रॉन? एक्सेस इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, लास्टच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन. आणि त्या इलेक्ट्रॉनचं काय रे बेटा? ट्रान्सफर झालं, देवाणघेवाण. तर आपल्याला काय मिळणार आहे बेटा? चार्ज. आणि हा जो चार्ज आहे, या चार्जची स्टडी करायची आहे. तो फायनली क्लिअर झाला आपल्याला की इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपल्याला स्टडी कुणाची करायची आहे? चार्जची. आणि तो चार्ज कसा आहे बेटा? रेस्टला आहे. सो दॅट इज इन स्टॅटिक. सो व्हॉट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक? Electrostatic is nothing but it is a branch of physics in which we have to do the study of the electric charge at rest condition in the given conductor. क्या बोला सर? बहुत फास्ट बोल दिया, कुछ समझ में नाही आलं. तर लक्षात घे, स्टडी कुणाची करायची आपल्याला? इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये स्टडी कुणाची करायची आहे? चार्जची. पण तो चार्ज कसा आहे बेटा? रेस्टमध्ये आहे. रेस्टमध्ये कुणामध्ये आहे? एखाद्या कंडक्टरमध्ये. चलो यहाँ पे देख लो, मैं एक कंडक्टर निकालता हूँ. सो दॅट इज द कंडक्टर. आणि इथे जर पाहिलं तर इथे मी चार्ज घेतो. किती अमाऊंटचा चार्ज घेतो बेटा? क्यू अमाऊंटचा चार्ज घेतो. सो क्यू अमाऊंटचा चार्ज आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द प्लस क्यू चार्ज आहे. आणि हा चार्ज आहे तिथेच आहे, तो इकडे तिकडे कुठेही फ्लो होत नाही आहे. याचा अर्थ असा झाला की चार्जची स्टडी करताना त्याची कंडिशन कशी आहे बेटा? रेस्ट आहे. म्हणून टॉपिकचं नाव काय झालं रे बेटा? इलेक्ट्रोस्टॅटिक. चलो मान लिया मैंने यहाँ पे बैटरी जोड़ दिया. जर मी इथं बॅटरी जोडली, मी इथं सेल जोडला, दैट इज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. यहाँ पे स्विच डाल दिया, ये पॉझिटिव्ह ये निगेटिव्ह. बेटा पॉझिटिव्ह अँड दॅट पॉझिटिव्ह चार्ज गिव्स द रिपल्शन. त्याच्यामुळे चार्जवरती फोर्स अप्लाय होईल, दॅट इज कॉल्ड ॲज द EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि चार्ज फ्लो व्हायला जाईल अँड दॅट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. इसका मतलब क्या आ गया बेटा? करंट. म्हणजे आपण जर पाहिलं तर करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये चार्जची स्टडी करत होतो, पण चार्ज कसा होता बेटा? मूव्हिंगमध्ये होता, फ्लोमध्ये होता, मोशनमध्ये होता विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता तोच चार्ज आहे, पण तो मोशनमध्ये नाही, तो फ्लोमध्ये नाही आहे. तर तो कसा आहे? तो रेस्टमध्ये आहे. तो रेस्टमध्ये आहे म्हणजेच कोणत्या कंडिशनमध्ये आहे? स्टॅटिक कंडिशनमध्ये. सो व्हॉट इज दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक? इलेक्ट्रोस्टॅटिक इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ कुणाची बेटा? इलेक्ट्रिक चार्ज. कोणत्या कंडिशनला? सो ॲट इज अ रेस्ट कंडिशनला, ऑन द बेसिस ऑफ. आणि हे कुणाच्या बेसिसवर स्टडी करायची आहे? सो दॅट इज कॉल्ड ॲज द फोर्सेस. परत जर पाहिलं आपण फील्ड अँड दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल. सो ह्याच्या बाबतीत आपल्याला स्टडी करायची आहे. तर मग सिंपल झालं, स्टडी कुणाची करतोय? चार्जची. चार्ज कसा आहे? रेस्टला. आणि स्टडी करताना कशाबद्दल करतोय? फोर्सेस, field आणि potential. So electrostatic is a branch of physics which deals with the study of the electric charge at rest on the basis of electric force, electric field and electric potential in the given conductor is known as the electrostatic. देख लो, ये तो काम हो गया बेटा. तो अभी हमें यहाँ पे जब से ज़्यादा स्टडी किसकी करनी है बेटा? चार्ज. चार्ज कब तैयार होता है? जब एक्सेस इलेक्ट्रॉन का क्या होना चाहिए? ट्रांसफर. जर एक्सेस इलेक्ट्रॉनचं ट्रांसफर तयार झालं तर मग ट्रांसफर जर झालं तो यहाँ पे क्या होता है बेटा? चार्ज तैयार होता है. और वो चार्ज या तो पॉजिटिव हो सकता है या तो वो क्या हो सकता है? निगेटिव हो सकता है. आता आपण इथे जर बघितलं तो इसका एग्जाम्पल लेते हैं. व्हॉट इज दॅट एग्जाम्पल? आपण कोणाच्या बाबतीमध्ये घेतो बेटा? चार्जच्या बाबतीमध्ये. समझ में आ गया? बहुत इंटरेस्टिंग बता रहा हूँ मैं. आता बघ इथे एग्जाम्पल घेऊया मी. व्हॉट इज दॅट एग्जाम्पल? दॅट एग्जाम्पल इज हियर. So
सो व्हॉट इज दॅट एक्झाम्पल, काय आहे एक्झाम्पल बघा बरं. मैं यहाँ पे देता हूँ, यहाँ पे लिखता हूँ, दॅट इज कॉल्ड ॲज द चार्ज. मी इथं स्टडी करूया आपण, कुणाची स्टडी करूया बेटा, चार्ज. व्हॉट इज दॅट चार्ज, चार्ज म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ एक्सेस इलेक्ट्रॉन गिव्स चार्ज. ओके, चार्जचे किती टाइप असतात रे बेटा, 2 टाइप होते हैं. ओके, अभी यहाँ पे देख लो, मैं 2 एटम लेता हूँ, एक लिखता हूँ Na आणि एक काय घेतो बेटा Cl. स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये झाला असेल Na एंड Cl. Na यहाँ पे देखा जाए तो पहले ऑर्बिट में 2, दूसरे ऑर्बिट में 8, तीसरे ऑर्बिट में 1. यहाँ पे देखा जाए पहला ऑर्बिट में 2, दूसरे ऑर्बिट में 8 और तीसरे ऑर्बिट में कितना है बेटा 7 है. सो यहाँ पे देखा जाए तो इसके पास एक एक्स्ट्रा है, इसके पास कितने एक्स्ट्रा है बेटा 7 एक्स्ट्रा है, क्योंकि लास्ट का ऑर्बिट फुलफिल नहीं है. तो इथे जर पाहिलं तर याच्याकडे एक एक्स्ट्रा है, याच्याकडे 7 एक्स्ट्रा है. तो यहाँ पे देख लो ज़्यादा समझदारी किस में होगी, एक देने में होगी या 7 लेने में होगी, एक लेने में. सो एक देने में. तो ये क्या करेगा बेटा, ये उसके पास एक इलेक्ट्रॉन है, खाली पीली एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन है, वो इसको क्या करेगा बेटा ट्रांसफ़र करेगा. ये ट्रांसफ़र क्या करेगा बेटा, 1 इलेक्ट्रॉन को ट्रांसफ़र करेगा. जैसे ही ये 1 इलेक्ट्रॉन को ट्रांसफ़र करेगा तो यहाँ पे कितने बच गए, सो दैट इज़ कॉल्ड एज द 2,8. और यहाँ पे कितना हो गया बेटा 2,8,8. तो यहाँ पे देख लो, इसने इलेक्ट्रॉन को दिया, इसने इलेक्ट्रॉन को दिया, ज्याने इलेक्ट्रॉनला दिलेला आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, आणि ते म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन इसने दे दिया तो इसको चार्ज कौन सा आ गया पॉजिटिव, और इसने इलेक्ट्रॉन को ले लिया तो इस पे चार्ज कौन सा आ गया निगेटिव. सो दैट इज कॉल्ड Na प्लस Cl माइनस, याच्यावरती पॉजिटिव चार्ज, याच्यावरती निगेटिव चार्ज. यहाँ पे देख लो बेटा चार्ज कितना है, इलेक्ट्रॉन कितना है 1, जिसने दिया पॉजिटिव चार्ज, जिसने लिया निगेटिव चार्ज. आप बोलेंगे सर हे कसं काय शक्य झालं, जरा एक्सप्लेन करून सांगा ना आम्हाला व्यवस्थित. तर कधी पण बघ बेटा, कुठल्याही ॲटममध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर जर शिकत असेल तर कुठल्याही ॲटममध्ये जितने प्रोटॉन होते हैं उतने ही इलेक्ट्रॉन. एटम में क्या क्या होता है बेटा, प्रोटॉन होता है, न्यूट्रॉन होता है, इलेक्ट्रॉन होता है. न्यूट्रॉन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. प्रोटॉनवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज असतो निगेटिव्ह. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात आणि ते स्केलर क्वांटिटी असल्यामुळे एकमेकाला कॅन्सल करतात. इसका मतलब ये हो गया बेटा, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच काय रे बेटा निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणूनच एव्हरी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कुठलाही ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो बेटा न्यूट्रल असतो, कारण जेवढा त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच काय रे बेटा निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथे बघ बेटा Na मध्ये 281 टोटल किती झाले बेटा 11 इलेक्ट्रॉन आहेत आणि 11 प्रोटॉन आहेत. इथे बघ बेटा 287 म्हणजे किती झालं बेटा 17 प्रोटॉन आहेत आणि 17 इलेक्ट्रॉन. याच्याकडून एक इलेक्ट्रॉन तिकडे दिला तो इलेक्ट्रॉन कितने हो गए 10 और प्रोटॉन कितने हो गए 11. मेजॉरिटी किसकी है प्रोटॉन की. चार्ज कौन सा है प्रोटॉन पे पॉजिटिव, तो यानी ये क्या बन गया पॉजिटिव. अभी यहाँ पे देख लो क्लोरीन Cl, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे इसने एक इलेक्ट्रॉन ले लिया तो यहाँ पे इलेक्ट्रॉन कितने हो गए बेटा 18 और प्रोटॉन कितने हैं 17. किसकी मेजॉरिटी ज़्यादा है इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पे चार्ज क्या है निगेटिव, तो ये क्या बन गया Cl माइनस. सो व्हाट इज दैट चार्ज, चार्ज इज नथिंग बट इट इज द ट्रांसफर ऑफ एक्सेस इलेक्ट्रॉन फ्रॉम वन atom to another atom. And so someone donate और someone that is the deficiency, अगर तो कोणी डोनेट करत असेल तो उस पर मेजॉरिटी किस पे होगी बेटा पॉझिटिव्हची असणार आहे, आणि जो गेन करतो त्याच्यावरती मेजॉरिटी कुणाची असणार आहे बेटा निगेटिव्हची असणार आहे. म्हणून जो इलेक्ट्रॉन देतो, इलेक्ट्रॉन एकच आहे, दिला तर पॉझिटिव्ह, घेतला तर निगेटिव्ह. दिल्यानंतर प्रोटॉन की संख्या वाढते आणि घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन की संख्या बढ़ते. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. आर यू गेटिंग माय पॉइंट, ये समझ में आना चाहिए. कभी भी मत भूलो बेटा, बहुत जहाँ पे आपको इस्तेमाल होने वाला है, कुठलाही एटम इलेक्ट्रिकली कैसा है बेटा न्यूट्रल है, क्योंकि जितनी प्रोटॉन की संख्या है उतनी ही इलेक्ट्रॉन की संख्या है. चलो मान लिया मैंने एक इलेक्ट्रॉन को निकाल दिया तो इलेक्ट्रॉन एक कम है और प्रोटॉन एक ज़्यादा है, तो मेजॉरिटी किसकी है प्रोटॉन की, तो उसका चार्ज आ गया. चलो मैंने एक इलेक्ट्रॉन डाल दिया तो यहाँ पे देख लो, पहले तो प्रोटॉन और इलेक्ट्रॉन सेम थे, एक इलेक्ट्रॉन डाल दिया, मेजॉरिटी किसकी आ गई इलेक्ट्रॉन की, तो निगेटिव चार्ज. क्योंकि हम इलेक्ट्रॉन को निकाल सकते, डाल सकते, प्रोटॉन को नहीं कर सकते. दैट टाइम आपल्याला न्यूक्लियर फिजन किंवा फ्यूजनची कंडिशन्स फॉलो करावं लागेल. तो हे आपल्याला समजतं बहुत अच्छे से. मैंने आपको यहाँ पे बता दिया कि चार्ज कसा तयार होतो है. चार्ज के कितने टाइप हो गए बेटा 2. एक कौन सा चार्ज है, सो दैट इज हियर, इथे मी घेतो त्याला आपण म्हणूया पॉझिटिव्ह चार्ज. इसको हम क्या बोलेंगे बेटा पॉजिटिव चार्ज. तो यहाँ पे क्या आ गया बेटा निगेटिव चार्ज.
पॉझिटिव्ह चार्ज कैसे तयार होता है? तो पॉझिटिव्ह चार्जसाठी इलेक्ट्रॉनला काय करावं लागेल बेटा? डोनेट. ओके, इलेक्ट्रॉनचं काय करावं लागेल बेटा? लॉस. या तो इलेक्ट्रॉन की क्या होगी बेटा? डिफिशियंसी. डिफिशियंसी म्हणजे कमतरता. सो डोनेट ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और डिफिशियंसी ऑफ इलेक्ट्रॉन गिव्स द पॉजिटिव चार्ज. और यहाँ पे मैं लिखता हूँ दैट इज नथिंग बट गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके बेटा, गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा आपण असं म्हणू शकतो की ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला जर ॲक्सेप्ट केलं तर चार्ज कोणता येईल बेटा? निगेटिव येईल. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. और ये कम से कम कितना होता है? एक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पे चार्ज कितना होता है? 1.6 इंटू 10 टू द पावर -19 कूलम. पॉजिटिव लिया तो पॉजिटिव चार्ज, निगेटिव लिया तो निगेटिव चार्ज. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. अभी यहाँ पे देखो, आगे जाएंगे, आगे जाएंगे, जाना ही होगा आपको. आगे जाएंगे. व्हाट इज दैट? SI यूनिट ऑफ चार्ज. SI यूनिट ऑफ चार्ज. चार्ज का यूनिट क्या है बेटा? कूलम. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. त्याला आपण इथे जर पाहिलं तर डिनोटेड बाय C, दॅट इज अ सिम्बॉल. आणि इथे घेतोय मी CGS यूनिट ऑफ चार्ज. सो दैट इज कॉल्ड एज द स्टैट कूलम. क्या है बेटा? स्टैट कूलम. तो यहाँ पे अगर देखा जाए तो मैं यहाँ पे लिखता हूँ स्टैट एंड दैट इज द कूलम. आता यांच्यातलं कन्वर्जन माहीत पाहिजे. सो दैट इज द इम्पॉर्टंट. सो दैट कन्वर्जन इज हियर. 1 कूलम इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पावर -19 स्टैट कूलम. सो दैट इज हियर. 1 कूलम इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पावर 9 स्टैट कूलम. हे त्यांचं काय झालं बेटा? कन्वर्जन. तो ये कन्वर्जन भी आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. ठीक है, तर आपल्याला चार्जबद्दल आपण बेसिक सगळी इन्फॉर्मेशन घेतली आहे. चार्ज कसा तयार होतो, चार्ज किती असतात, चार्जचं युनिट काय आहे, SI युनिट काय आहे, CGS युनिट काय आहे, हे मी तुम्हाला इथे एकदम छान रीतसर सांगितलं आहे बेटा. आता आपण चार्जच्या रिलेटेड काही प्रॉपर्टीज घेऊया, काही बेसिक पॉईंट घेऊया, फंडामेंटल पॉईंट. तर मग आपली हेडिंग असेल दॅट इज द NCERT IMP पॉइंट्स अँड प्रॉपर्टीज, फंडामेंटल पॉइंट्स अँड प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. तुम्ही हेडिंग टाकू शकता बेटा. तो चलो अभी हम किसके बारे में स्टडी करेंगे बेटा? सो दैट इज हियर चार्जच्या बाबतीमध्ये. तर मी इथं हेडिंग टाकतोय. दॅट व्हॉट इज दॅट हेडिंग? NCERT IMP, NCERT IMP fundamental and fundamental points and properties of charge एंड प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. ये आपने हेडिंग डाल दिया. क्या है हेडिंग? NCERT IMP फंडामेंटल पॉइंट्स एंड प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. इस पे बहुत सारे क्वेश्चंस आए हैं किंवा वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी याची हेल्प होते आपल्याला. तो हे आपल्याला कळायला पाहिजे. चलो नंबर 1 चार्ज के बारे में स्टडी करेंगे. आता आपण स्टडी कोणाबद्दल करूया बेटा? चार्जबद्दल करूया. चार्ज हा आपण कसा तयार होतो सांगितलं आहे मी. चार्जबद्दल प्रॉपर्टीज काय आहेत, फंडामेंटल पॉईंट्स काय आहेत. नंबर 1, चार्ज इज अ स्केलार क्वांटिटी. क्या बात है, चार्ज इज स्केलार क्वांटिटी. म्हणून इथे थोडंसं आपल्याला इझी झालं बेटा, कारण इथे डायरेक्शनचा संबंध नाही आहे, मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे, आणि त्याच्यामुळे इथे जर बघितलं आपण तर इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. नंबर 1 पॉईंट आहे. नंबर 2, व्हॉट इज दॅट नंबर 2 पॉईंट? इट कॅन बी किंवा इट इज ॲडिटिव्ह अँड सबट्रॅक्टिव्ह इन नेचर by following अल्जेब्रा रूल्स. ओके, तर हा नेचरमध्ये ॲडिटिव्ह पण आहे, म्हणजे ॲडिशन पण होऊ शकते आणि सबट्रॅक्शन पण होऊ शकते. पण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी वेक्टरचा ट्रायंगल लॉ वापरायची गरज नाही आहे. आपण इथं बिंदास काय वापरायचं बेटा? आपले अल्जेब्राचे रूल. जैसे कि यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे ऐसा आ गया. सो दैट इज हियर. इथे एक चार्ज आहे +Q आणि हा आहे +2 मायक्रो कूलम. आता मायक्रो कूलम हे एक छोटं आहे, त्याचं युनिट आहे.
इथे जर पाहिलं तो यहाँ पे है दैट इज़ अ 3 माइक्रोकूलम आणि या ठिकाणी जर बघितला बेटा तो यहाँ पे भी चार्ज है एंड दैट इज़ हियर 4 माइक्रोकूलम। तो यहाँ पे देख लो बेटा टोटल चार्ज कितना हो गया, सो दैट इज़ हियर Q1 प्लस Q2 प्लस Q3। ओके बेटा, सिस्टम के अंदर, हाँ बाहर का नहीं है। ये कितनी है बेटा प्लस 2 माइक्रोकूलम। ओके ये कितना है -3 माइक्रोकूलम और ये कितना है बेटा 4 माइक्रोकूलम। 2 + 4 कितना है 6, 6 - 3 दैट बिकम द 3 मायक्रोकूलम। सो यहाँ पे देख लो हा झाला नेट चार्ज। आता मला सांगा इथे कुठेही मी ट्रायंगल लॉ व्हेक्टरचा वापरला आहे का? बिलकुल नाही आहे, व्हेक्टरचे रूल्स वापरले नाही आहेत। इथं साधी बेरीज वजाबाकी केली आहे अल्जेब्रामधली, बीजगणितामधली अँड दॅट वी गेट दॅट आन्सर। म्हणजेच याचा अर्थ कभी भी मत बोलो चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी, इट फॉलो द रूल्स ऑफ अल्जेब्रा फॉर द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन। ते नेचरमध्ये ॲडिटिव्ह पण आहे आणि ते नेचरमध्ये कशी आहे बेटा सबट्रॅक्टिव्ह पण आहे। तो ये आपको यहाँ पे हजम होना चाहिए। तो यहाँ पे देखा जाए तो हे आपल्याला कळायला पाहिजे। मी इथे एक्सप्लेनेशन दिलं तुम्हाला। अभी हम आगे जाएंगे बेटा। व्हॉट इज दॅट थर्ड पॉईंट? मी याचं एक्सप्लेनेशन दिलं। सो व्हॉट इज दॅट थर्ड पॉईंट? थर्ड पॉईंट काय आहे? तर थर्ड पॉईंटमध्ये जर आपण पाहिलं तो मैं यहाँ पे लिखता हूँ दॅट इज हियर। हा पण बऱ्यापैकी माहिती आहे। लाईक चार्जेस गिव्स रिपल्शन and unlike charges gives attraction। जसं आपल्याला मॅग्नेटच्या बाबतीमध्ये बेटा लाईक पोल्स गिव्स द रिपल्शन अँड अनलाईक पोल गिव्स द अट्रॅक्शन। बट व्हॉट इज दॅट रिपल्शन अँड अट्रॅक्शन? तर रिपल्शन आणि अट्रॅक्शन दॅट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस। ओके, फोर्सेसवरून लक्षात ठेवायचं की हा टॉपिक करताना ग्रॅव्हिटेशन टॉपिकचं थोडीशी रिव्हिजन करा, त्याचा इथे आपण यूज करणार आहोत ट्रिकसाठी। तो यहाँ पे देख लो कि लाइक चार्ज सारखे चार्ज बोले तो 2 पॉजिटिव गिव्स द रिपल्शन, 2 निगेटिव गिव्स द रिपल्शन, 1 पॉजिटिव 1 निगेटिव 1 निगेटिव दूसरा पॉजिटिव गिव्स द अट्रॅक्शन। रिपल्शन अँड अट्रॅक्शन्स आर द टाइप ऑफ फोर्सेस। हे टाइप काय रे बेटा कुणाचे आहेत बेटा? फोर्स के टाइप आहेत। 2 टाइप के फोर्स होते हैं नेचर में, एक होता है अट्रैक्टिव फोर्स आणि दूसरा कौन सा होता है रिपल्सिव फोर्स। आपण जर पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनमध्ये जो शिकला तो कोणता फोर्स होता बेटा? अट्रॅक्शन। इथे अट्रॅक्शन पण आहे आणि काय रे बेटा रिपल्शन पण आहे। तो ये मैंने आपको यहाँ पे दे दिया, नंबर 3 वाला पॉइंट दे दिया। अभी हम ये लेते हैं नंबर 4। 4 नंबर का पॉइंट क्या है सर? बताता हूँ बेटा। नंबर 3 के बाद है नंबर 4। व्हाट इज दैट नंबर 4? चार्ज इज कंजर्व्ड इन नेचर। कंजर्व्ड इन नेचर इसका मतलब चार्ज कैन नाइदर बी क्रिएटेड, चार्ज कैन नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर वन बॉडी टू अनदर बॉडी। तो एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये काय होऊ शकतो बेटा? ट्रान्सफर होऊ शकतो। हे आपल्याला इथे कळालं पाहिजे। सो दॅट इज हियर। परत आपण पुढे जाऊया। कन्झर्वेटिव्ह इन नेचर म्हणजेच चार्ज हा फक्त क्रिएट भी नहीं कर सकते, डिस्ट्रॉय भी नहीं कर सकते, फक्त एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये किंवा एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये आपण त्याला काय करू शकतो बेटा? ट्रान्सफर करू शकतो। ठीक है, नंबर 5। व्हॉट इज दॅट नंबर 5? चार्जच्या बाबतीमध्ये आपण घेऊया। इथे मी घेतोय चार्ज ॲट रेस्ट। जर चार्ज रेस्टमध्ये असेल, चार्ज ॲट रेस्ट गिव्स इलेक्ट्रिक फील्ड। चार्ज जर बेटा रेस्टमध्ये असेल तर तो आपल्याला कोणती फील्ड देणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड देणार आहे। कोणती फील्ड देणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड। पण नंबर 6, व्हॉट इज दॅट नंबर 6? नंबर 6, सो दॅट इज हियर मूविंग चार्ज किंवा चार्ज इन मोशन। चार्ज इन मोशन gives electric as well as magnetic field। कभी भी मत भूलो, जर चार्ज रेस्टमध्ये असेल तर तो फक्त आपल्याला कोणती फील्ड देणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड डिनोटेड बाय कॅपिटल ई। पण ज्यावेळेस तो मोशनमध्ये असेल तर तो काय होईल रे बेटा? इलेक्ट्रिक फील्ड पण देईल आणि मॅग्नेटिक फील्ड पण देईल। एकदम भारी सांगतो बरं, NCERT IMP पॉईंट, कभी भी मत भूलो। नंबर 7, व्हॉट इज दॅट नंबर 7?
So that is here accelerated charge radiate the energy. म्हणजे एखादा चार्ज जर ॲक्सेलरेट होत असेल म्हणजे त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल किंवा डिक्रीज होत असेल तर त्यावेळेस तो आजूबाजूला काय करणार आहे बेटा, एनर्जी आहे त्या एनर्जीला काय करतोय तो रॅडिएट करणार आहे. रैडिएट करना है बोले तो बाहर फेंकना है इन द फॉर्म ऑफ EMW, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स. तो ये सबसे मेन, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो अभी नेक्स्ट पॉइंट की तरफ जाते हैं. सगळे पॉइंट मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून देतोय, लिहून देतोय बेटा, वाचून नहीं दाखवत. ठीक है ना. अभी हम आगे जाएंगे. सो यहाँ पे देखा जाए 7 नंबर के बाद 8 नंबर म्हणजेच काय, चार्ज इज independent on velocity where it is placed. म्हणजे याचा अर्थ असा झाला की एक बॉडी आहे बेटा, इस बॉडी पे चार्ज है आणि या बॉडीवरती चार्ज रेस्टमध्ये आणि या बॉडीला आपण फार v व्हेलॉसिटीने फिरवून आणलं. तर बघ व्हेलॉसिटी कुणामध्ये बेटा, बॉडीमध्ये असलेल्या चार्जवरती आहे का, नाही बेटा. तर त्याच्यामुळे या व्हेलॉसिटीचा या चार्जच्या प्रेझेन्सवरती काही फरक नाही पडणार, कारण चार्ज हा रेस्टमध्येच आहे, व्हेलॉसिटी चार्जला नाही आहे, बॉडीला आहे. सो चार्ज इज इंडिपेंडेंट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी वेअर इट इज़ प्लेस्ड. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. ये इंटरेस्टिंग पॉइंट है, त्याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत आणि येऊ पण शकतात. नंबर 9, व्हॉट इज दॅट नंबर 9? आणि ते म्हणजेच काय, चार्ज कॅनॉट एक्झिस्ट विदाउट मास बट मास can exist without चार्ज. इसका मतलब क्या है, चार्ज मास के बिना रह नहीं सकता, लेकिन मास चार्ज के बिना रह सकता है. त्याचं मिनिंग काय, जिथे कुठेही चार्ज असेल, तर हवेमध्ये कुठेही चार्ज असेल तर तो चार्ज कुणावरती असतो बेटा, मासवरती असतो. तिथे मास असतंच. ओके बेटा. पण जिथे मास आहे तिथे चार्ज असतो असा नाही आहे. ऐका नीट मी काय म्हणतो ते. जर आपण बघितलं तर चार्ज ऐसे अकेला नहीं घूमेगा बेटा, चार्ज हमेशा किस पे रिसाइड होता है, तो चार्ज ऑलवेज रिसाइड्स ऑन द मास. तो मासवरती असतो आहे. पण ज्या प्रत्येक ठिकाणी बघा, जिथे चार्ज आहे तिथे मास आहे, पण जिथे मास आहे तिथे चार्ज आहेच असं कंपल्सरी नहीं है. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो अभी हम आगे जाते हैं बेटा, चार्ज के बारे में और स्टडी करेंगे बहुत डिटेल में. जैसे कि यहाँ पे देख लो नंबर 10. मी इथं म्हणू शकतो चार्ज ऑन पॉइंट मास known as पॉइंट चार्ज. देख लो बेटा, एक छोटा सा पॉइंट है, हा एक पॉइंट मास है. पॉइंट मास एक आपण एक कंडिशन आपल्याला घ्यायची आहे, कन्सिडर करायची आहे. प्रत्येक वेळेस MCQ सॉल्व करताना तुम्हाला पॉइंट चार्ज आलेला असेल. पॉइंट चार्ज म्हणजे काय, एक छोटासा पॉइंट आहे, म्हणजे एक छोटासा मास आहे आणि त्याच्यावरती जो चार्ज आहे त्याला म्हणायचं पॉइंट चार्ज. तो यहाँ पे देख लो, चार्ज ऑन द पॉइंट मास इज नोन ॲज द पॉइंट चार्ज. पॉइंट मास कुणाला म्हणायचं, छोटासा मास, एकदम ऐसा तिनकावर, एकदम असा छोटासा कण असेल ना मासचा, सो त्याच्यावरती जो चार्ज आहे दॅट इज कॉल्ड ॲज द पॉइंट चार्ज. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. और है बेटा, और है, आगे जाएंगे. यहाँ पे मैं लिखता हूँ, दैट इज हियर नंबर 11. चार्ज ऑलवेज resides on surface of body. चार्ज हा नेहमी कुठे असतो, बॉडीच्या आतमध्ये नसतोय, बॉडीच्या कशावरती असतो बेटा, सरफेसवरती असतो. तो ये कभी भी याद रखो, कभी भी चार्ज बॉडी के अंदर नहीं होता, बॉडी के किस पे होता है बेटा, सरफेस पे दिखाना पड़ता है. चार्ज ऑलवेज रिसाइड्स ऑन द सरफेस ऑफ बॉडी, इट इज़ नॉट इनसाइड द बॉडी.
जैसे कि यहाँ पे देख लो बेटा, कोई थर्माकोल का टुकड़ा पानी में डाल दिया तो वो बाहर आता है सरफेस पे, लाइक दैट चार्ज है बेटा, अंदर गया फिर भी वो बाहर आएगा, कहाँ पे आएगा बेटा, सरफेस वरती येईल. सो दॅट इज हियर, ये भी कभी मत भूलो, चार्ज ऑलवेज रिसाइड्स ऑन द सरफेस ऑफ बॉडी. कुठलीही बॉडी असेल त्या बॉडीच्या सरफेसवरती काय होईल बेटा, चार्ज रिसाइड होईल. ओके, तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. अभी हम आगे जाएंगे, व्हाट इज़ दैट. आता आपण पुढे जाऊया बेटा. यहाँ पे देख लो, यहाँ पे 12 नंबरचा पॉईंट आहे. व्हॉट इज दॅट 12 नंबर का पॉईंट. 12 नंबरचा पॉईंट आपण घेऊया आणि ते म्हणजेच काय, चार्ज ऑलवेज युनिफॉर्मली distributed on uniformly distributed on surface of conducting body, surface of conducting बॉडी. अभी यहाँ पे देख लो बेटा, मैं इसका है ना एक्सप्लेनेशन देने से पहले अजून एक पॉइंट सांगतो. नंबर 13, charge always localized on surface of non-conducting body. non-conducting body. सर कुछ हजम नहीं हुआ, काही समजलंच नाही सर. सांगतो बेटा, कोई टेंशन लेने की ज़रूरत नहीं, देख ले, ठीक से देख ले, एकदम इंटरेस्टिंग, एक्साइटमेंटमध्ये लक्ष दे बेटा. मी इथे 2 बॉडी घेतो. पहिली बॉडी जी घेतोय ना बेटा, सो दॅट इज हियर. यहाँ पे देख लो बेटा, ये कंडक्टिंग बॉडी है, और ये दूसरी बॉडी है ना बेटा, तो यहाँ पे क्या है बेटा, नॉन कंडक्टिंग बॉडी है. मैं यहाँ पे लिखता हूँ दॅट इज हियर कंडक्टिंग बॉडी. ठीक है बेटा, आणि इथे लक्ष दे. सो दॅट इज कॉल्ड एज द नॉन कंडक्टिंग बॉडी. ओके, ज्यावेळेस आपण कंडक्टिंग बॉडी घेतो आणि त्याच्यावरती काहीतरी चार्ज घेतो बेटा, तर तो चार्ज काय होतो, त्याच्या सरफेसवरती सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. दॅट इज द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. एक एक्झाम्पल दिलं तर अशी बडीसी प्लेट आहे आणि त्या प्लेटवरती जर आपण पाणी टाकलं तर पाणी सगळीकडे असं पसरलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ ही कंडक्टिंग बॉडी आहे. मी जर इकडे चार्ज दिला तर हा इथपर्यंत सगळीकडे काय होणार आहे बेटा, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. सो दॅट इज कॉल्ड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आणि इथं काय होईल बेटा, तो यहाँ पे देखा जाए, जर ही प्लास्टिकची बॉडी असेल किंवा नॉन कंडक्टिंग असेल तर एका ठिकाणी कुठेतरीच चार्ज सरफेसवर आलेला असेल, त्याला आपण असं म्हणूया. सो दॅट इज कॉल्ड ॲज द लोकलाइज्ड. लोकलाइज्ड म्हणजे काय, एका ठिकाणी गोळा होणे. चलो मान लिया स्कूल में अपन ने पढ़ा था बेटा, क्या है, सो एक ग्लासची ट्यूब आहे आणि ती जर आपण आपल्या हेअरवरती अशी रब केली, फ्रिक्शन केलं, तर चार्ज तयार होतो. याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि याच्यामध्ये निगेटिव्ह. जर ही बॉडी नॉन कंडक्टिंग असेल तर एका ठिकाणी चार्ज गोळा होईल, सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार नाही. आणि कंडक्टिंग बॉडी असेल तर ती काय होणार आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट. कोण रे बेटा, चार्ज. तो ये आपको समझ में आना चाहिए. तो कभी भी मत भूलो बेटा, ते म्हणजेच काय, एक मेटलचा स्पीयर असेल तर चार्ज सब तरफ फैलेगा. एक प्लास्टिक का स्पीयर होगा तो एक जगह पे इकट्ठा होगा, उसको हम बोलेंगे लोकलाइज्ड. काय रे बेटा, लोकलाइज्ड. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो ये बहुत अच्छे से, तर तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट कुठं होतं रे बेटा, कंडक्टिंग बॉडी, आणि त्याच्यावरूनच आपल्याला तयार झाल्या. दॅट इज कॉल्ड ॲज द चार्ज डेन्सिटीज. सो दैट बिकम दैट चार्ज डेंसिटीज. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. कितनी नंबर है बेटा, 13. 13 के बाद 14 नंबर. चलो अभी हम 14 नंबर की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नंबर 14. चार्ज डिस्ट्रीब्यूशन किंवा चार्ज डेन्सिटीज ऑफ बॉडी. चार्ज डेन्सिटीज ऑन कंडक्टिंग बॉडी. चार्ज डेन्सिटीज ऑन कंडक्टिंग बॉडी. कंडक्टिंग बॉडीवरती आपल्याला काय घ्यायचं बेटा, चार्ज डेन्सिटीज लेना है. अभी चार्ज डेन्सिटीज यहाँ पे देखा जाए तो चार्ज डेन्सिटीज किती आहेत. सो दॅट इज हियर 3 डेन्सिटीज आहेत. नंबर 1 ची हेडिंग आहे. सो दॅट इज हियर linear
charge density denoted by lambda. Number 2, so that is here surfacial किंवा त्याला एरियल surfacial charge density. And number 3, that is here volumetric charge डेंसिटी. वॉल्यूमेट्रिक चार्ज डेंसिटी. अब यहाँ पे देख लो, लीनियर चार्ज डेंसिटी बोले तो एक रॉड है बेटा, इस पे चार्ज है, इस रॉड की लेंथ कितनी है L, तो लैम्बडा को क्या बोलेंगे, चार्ज पर यूनिट लेंथ, दैट इज द Q बाई L. और इसका यूनिट क्या हो गया, सो दैट इज कॉल्ड एज द SI यूनिट हो गया बेटा कूलम पर मीटर. अभी सरफेशियल चार्ज डेंसिटी, इसका मतलब क्या है, एक सरफेस है, एक मेटल की शीट है बेटा, इसके ऊपर कुछ ना कुछ चार्ज है, सो दैट इज़ हियर ये चार्ज है. तो यहाँ पे देखा जाए इस पे चार्ज कितना है बेटा, Q डिनोटेड बाय सिग्मा इज इक्वल टू चार्ज पर यूनिट या शीटचा एरिया. सो इसका SI यूनिट क्या हो गया बेटा, सो दैट SI यूनिट सिंपल है, चार्ज म्हणजे कूलम पर, और ये क्या आ गया मीटर स्क्वेअर. आणि इथे जर बघितलं तर यहाँ पे देख लो बेटा, मैं वॉल्यूमेट्रिक बॉडी लेता हूँ, दैट इज़ कॉल्ड एज द क्यूबिकल बॉडी. मैं यहाँ पे क्यूब ले रहा हूँ और इस पर कुछ ना कुछ अमाउंट का चार्ज है. चार्ज कितना है बेटा, Q अमाउंट का चार्ज है, सो दैट इज़ हियर Q. सो इसको मैं बोलूँगा रो डेंसिटी, दैट इज़ कॉल्ड एज द Q अपॉन V. सो इसका SI यूनिट क्या हो गया, सो दैट इज़ हियर SI यूनिट क्या हो गया, कूलम पर मीटर क्यूब, कूलम पर मीटर क्यूब. सो ये सबसे मेन है. तो सिंपल है, चार्ज डेन्सिटी ज़्यादा टेन्शन लेने की जरूरत नाही. जैसे मास डेन्सिटी होती है, आपण जर पाहिलं रिजिड बॉडीमध्ये, मोशन ऑफ रिजिड बॉडीमध्ये आपण मास डेन्सिटी होती, लिनियर मास डेन्सिटी, सरफेशियल मास डेन्सिटी आणि व्हॉल्यूमेट्रिक मास डेन्सिटी, मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट एरिया, मास पर युनिट वॉल्यूम. इथे काय आहे, मास को रिप्लेस करो चार्ज से, चार्ज पर युनिट लेंथ, चार्ज पर युनिट एरिया, चार्ज पर युनिट वॉल्यूम, कूलम पर मीटर स्क्वायर, कूलम पर मीटर क्यूब. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. कितना नंबर है बेटा, ये 14 नंबर. 14 नंबर के अंडर अपने को अगर यहाँ पे देखा जाए तो 14 नंबर के अंडर अपने को कितनी पॉइंट आले थे बेटा, 3 पॉइंट आले. 14 के बाद मैं यहाँ पे लिखने जा रहा हूँ, दैट इज़ कॉल्ड एज द 15. सर व्हाट इज़ दैट 15 नंबर, बताता हूँ बेटा. 15 नंबर काय असतो, तो 15 नंबर इज नथिंग बट क्वांटायझेशन ऑफ चार्ज. हा थोडासा पार्ट करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण आहे. क्वांटायझेशन ऑफ चार्ज डिनोटेड बाय कैपिटल Q. व्हॉट इज दॅट क्वांटायझेशन ऑफ चार्ज, कुठल्याही बॉडीवरचा जो चार्ज असतो तो एका इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या मल्टिपलमध्ये असतो. म्हणजे कमीत कमी चार्ज कितना होता है बेटा, 1 इलेक्ट्रॉन. आधा इलेक्ट्रॉन कभी सुना है क्या, नहीं है. सो दैट बिकम दैट हाइपोथेटिकल कंडीशन. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे एक बॉडी दिया है, ठीक है, ये बॉडी दिया है आपको, इस बॉडी पे कुछ ना कुछ चार्ज है. तो इस बॉडी पे कितना चार्ज है, सो दैट इज हियर, इस बॉडी पे चार्ज कितना है Q. सो कधी पण कुठल्याही बॉडीवरचा चार्ज हा एका इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या मल्टिपलमध्ये असतो. प्लस और मायनस, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि मायनस म्हणजे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे Q इज इक्वल टू टोटल चार्ज ऑफ बॉडी, टोटल चार्ज ऑफ बॉडी. ओके बेटा, E इक्वल टू चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन. ओके, एंड N इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तो यहाँ पे देखा जाए तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मल्टीपल ऑफ इलेक्ट्रॉन. अगर यहाँ पे देख लो, किसी पे चार्ज अगर मैंने यहाँ पे बोल दिया +3.2 कूलम आहे, एखाद्या बॉडीवरती जो चार्ज है Q इज इक्वल टू +3.2 कूलम है, तो यहाँ पे कितने इलेक्ट्रॉन हैं. सो Q इज इक्वल टू N इंटू E. सो N इज इक्वल टू Q बाय E. सो Q बाय E, Q ची व्हॅल्यू किती आहे 3.2 अपॉन इलेक्ट्रॉन कितना है 1.6 इंटू 10 टू द पावर -19. दैट एंड दैट गेट कैंसल. 2 ऊपर आया 2 इंटू 10 टू द पावर +19. एवढे इलेक्ट्रॉन आहे, 2 इंटू 10 टू द पावर +19.
तो ये आपको समझ में आना चाहिए, हे तुम्हाला समजलं पाहिजे की क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे आपल्या बॉडीवरती जर चार्ज असेल तर तो चार्ज हा इलेक्ट्रॉनच्या एका इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या कसा असतो बेटा मल्टिपलमध्ये असतो. सो दॅट इज हियर Q इज इक्वल टू N इंटू E. Q इज कॉल्ड टोटल चार्ज ऑफ दॅट बॉडी, N इज कॉल्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड E इज कॉल्ड चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन. पॉजिटिव फॉर पॉजिटिव चार्ज, निगेटिव फॉर निगेटिव चार्ज. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलो अभी हम नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे बेटा. 15 नंबर का पॉइंट है. अभी हम 16 नंबर के पॉइंट 16 नंबर का पॉइंट घेऊया. 16 नंबर का पॉइंट क्या है सर बताइए हमें. सो इथे जर पाहिलं आपण तो चलो मैं यहाँ पे लिखता हूँ 16 नंबर. सर 16 नंबर का चार्ज पॉइंट आहे तरी काय, तो मैं यहाँ पे लिखता हूँ इफ चार्ज इज given to any body then it is known as charging. जर आपण एखाद्या बॉडीला चार्ज देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो बेटा चार्जिंग. अँड नंबर 17 इफ चार्ज bring out from body then it is known as डिस्चार्जिंग. त्याला आपण काय म्हणायचं रे बेटा डिस्चार्जिंग. जर एखाद्या बॉडीला चार्ज दिला तर ती चार्जिंग चालू है आणि त्याच्याकडून चार्ज काढून घेतला तर काय रे बेटा डिस्चार्जिंग है. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. 17 और 18 नंबर अभी 16 और 17 अभी मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ. व्हॉट इज दॅट 18 नंबर. आणि 18 नंबरमध्ये काय मेथड ऑफ चार्जिंग. जर आपल्याला एका बॉडीतून देख लो बेटा when we have to transfer the charge from one body to another body. एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये जर आपल्याला चार्जला ट्रान्सफर करायचा असेल तर आपल्याला घ्यावं लागतील मेथड ऑफ चार्जिंग आणि 3 पद्धतीने आहेत. सो मैं यहाँ पे लिखता हूँ चार्जिंग मेथड. चार्जिंग मेथड 3 आहेत. नंबर 1 फ्रिक्शन, नंबर 2 कंडक्शन and number 3 इंडक्शन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. आता इथे बघ जर एखाद्या बॉडीमध्ये चार्ज आपल्याला टाकायचा असेल तो ऐसे बकेट में लेके क्या नहीं टाक सकते. तर आपल्याला 3 मेथड आहेत. एक तर त्याची फ्रिक्शन, परत चार्जिंग म्हणजेच एखाद्याला चार्ज द्यायचा आहे तर बाय फ्रिक्शन और बाय कंडक्शन और बाय इंडक्शन. तर इथे जर पाहिलं बेटा बाय फ्रिक्शन त्याचं एक्झाम्पल त्या स्कूलमध्ये घेतलं ना आपल्याला एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. चार्जचा आपल्याला ट्रान्सफर होताना तुम्ही स्कूलमध्ये कधी घरपे क्या एखादा हे केलं असेल की आपला भाऊ किंवा बहीण आहे त्याला प्लॅस्टिकच्या चेअरवरती थांबवलं आणि पाठीमागून आपण टॉवेलने असं फटके दिले, पाय वरती घ्यायला लावलं आणि त्याला जर आपण थोडंसं टच केलं तर असा आवाज आता आहे. दॅट इज अ स्पार्कलिंग होती आहे त्याची. म्हणजे त्या चार्जचं काय झालं ट्रान्सफर झालं. दॅट इज कॉल्ड ॲज द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तो ठीक आहे. चार्जिंगच्या मेथड किती आहेत बेटा 3. या तो फ्रिक्शन से चार्ज ट्रान्सफर, जर चार्जला ट्रान्सफर करायचं असेल तर एक तर फ्रिक्शन किंवा कंडक्शन किंवा इंडक्शन. याच गोष्टीचं गरज आहे, बाकी दुसऱ्या कुठल्याही नाही आहेत. तो यहाँ पे देख लो बेटा सिंपल सी बात आहे. व्हॉट इज दॅट फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय, जर ज्यावेळेस आपण ग्लासची ट्यूब अशी रब करतो आहे त्यावेळेस याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. पण तो कुणामुळे झाला ड्यू टू दॅट फ्रिक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज द चार्ज ड्यू टू द फ्रिक्शन. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. आता चार्ज ड्यू टू द कंडक्शनमुळे चार्ज कसा तयार होतो हे पण आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे कळालं पाहिजे. जर समजा आपण जर पाहिलं की एखाद्या चार्जच्या कॉन्टॅक्टमध्ये जर दुसरा चार्ज ठेवला तर मोस्टली काय होतं कॉन्टॅक्टमध्ये जर ठेवला तर पॉझिटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल करतात. एका बॉडीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहतो, दुसऱ्या बॉडीमध्ये निगेटिव्ह चार्ज शिल्लक राहतो आणि त्यालाच आपण म्हणतो चार्जिंग बाय कंडक्शन. आणि अजून एक आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इंडक्शन. याला जरा जास्त महत्त्व दिलं NCERTमध्ये तर मी इथं लिहितो चार्जिंग बाय इंडक्शन. सो मैं यहाँ पे डिटेल में लेता हूँ नंबर 19. नंबर 19 मध्ये काय घेतो आहे मी नंबर 19 दॅट इज हियर चार्जिंग बाय इंडक्शन.
ओके, याच्या अगोदर जे फ्रिक्शन आणि कंडक्शन होतं ना बेटा, त्याच्यामध्ये चार्ज तयार होण्यासाठी जर बघितलं तर दोन बॉडी एकमेकाच्या टचमध्ये असायला आहे. इथे टच वगैरे कुछ नाही आहे बेटा, हे काही सुद्धा नाही आहे. चार्जिंग बाय इंडक्शन. आता चार्जिंग बाय इंडक्शन कुणाला म्हणायचं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडक्शन? इंडक्शन म्हणजेच इंड्यूस. इंडक्शन बोले तो क्या है बेटा? इंड्यूस. अभी इंड्यूस बोले तो क्या है बेटा? इंड्यूस म्हणजे काय? एखाद्याला प्रेरित करणे. कुणाला तरी असं प्रेरित करायचं पण टच नाही करायचं. सो दॅट इज हियर, एक्साइट करना है उसको, प्रेरित करायचं त्याला पण टच नाही करायचं. इंड्यूस किंवा इंडक्शन वर्ड जिथं येईल तिथे टच नाही केलेला आपण, तरी पण त्याच्यामध्ये काहीतरी इन्फ्लुएन्स, दॅट प्रेरित हॅविंग द परफेक्ट इंग्लिश वर्ड दॅट इज नोन ॲज द इन्फ्लुएन्स. म्हणजे याच्यामुळे त्याच्यावर झालेला इन्फ्लुएन्स दॅट इज कॉल्ड ॲज द, तो झाला तो प्रेरित, टच न करता. सो ये सबसे मेन है बेटा. व्हॉट इज दॅट चार्जिंग बाय इंडक्शन? याला काय म्हणायचं? मी इथे जर पाहिलं बेटा, यहाँ पे देख लो, हा एक रॉड आहे आणि या रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक है बेटा, या रॉडवरती काय आहे बेटा? पॉझिटिव्ह चार्ज आहे. या तो मैं इसको हटा देता हूँ. इथे एक स्पीयर आहे बेटा, वी हॅव गिवन दॅट स्पीयर. हा स्पीयर जर बघितला तर दॅट स्पीयर इज अ मेटल स्पीयर. हा जो स्पीयर आहे ना बेटा, हा स्पीयर मेटलचा आहे. सो यहाँ पे देख लो, ये स्पीयर मेटल का आहे. आता आपल्याला कळालं पाहिजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज पण तेवढाच आहे, निगेटिव्ह चार्ज पण तेवढाच आहे, कारण तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. पण ज्या वेळेस मी इथं जर पाहिलं बेटा, यहाँ पे मैं याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, जेवढा पॉझिटिव्ह आहे तेवढाच निगेटिव्ह आहे, म्हणून तो इलेक्ट्रिकली कसा आहे? न्यूट्रल आहे. जर समजा मी इथे काय केलं रे बेटा, पॉझिटिव्ह चार्जचा रॉड ठेवला, तर आपल्याला माहिती आहे अनलाईक गिव्स द अट्रॅक्शन, म्हणजे याच्यामधले निगेटिव्ह चार्ज या साईडला, निगेटिव्ह चार्ज या साईडला अट्रॅक्ट होतील. सो दॅट इज हियर. आणि या साईडला कोण शिल्लक राहील रे बेटा? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो, ऐसी कंडिशन आ गई बेटा की या साईडला कोण आहेत बेटा? निगेटिव्ह चार्ज आहेत आणि या साईडला कोण आहेत रे बेटा? पॉझिटिव्ह चार्ज आहेत. जर समजा मी या बॉडीच्या टचमध्ये इथे एक दुसरी बॉडी ठेवली आहे, तर या बॉडीमध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत, तर या बॉडीतले निगेटिव्ह इकडे येईल आणि या साईडला पॉझिटिव्ह तयार होतील आणि हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह एकमेकाला कॅन्सल करतील. तो यहाँ पे देखा जाए बेटा, तो लेफ्ट साईडला एका आणि या बॉडीला परत आपण सेपरेट करूया, तर मग एका बॉडीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहील आणि दुसऱ्या बॉडीमध्ये निगेटिव्ह चार्ज. आणि आपण हे चार्ज सेपरेट केले टच न करता, म्हणजेच या रॉडचा टच केला का आपण? नाही केला. बॉडीचा टच झाला पण रॉडचा टच नाही केला. याला म्हणूया आपण चार्जिंग बाय इंडक्शन. इंडक्शन म्हणजे इंड्यूस. इंड्यूस म्हणजे एखाद्याला प्रेरित करणे, इन्फ्लुएन्स करणे, टच न करता. तर हा पॉझिटिव्ह चार्जचा रॉड एखाद्या स्पीयरपाशी ठेवला तर याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज पण आहेत, निगेटिव्ह चार्ज आहेत. याच्या पॉझिटिव्ह चार्जमुळे इकडे निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट झाले, एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज राहिले. हे पॉझिटिव्ह चार्ज जर आपण एखाद्या दुसऱ्या स्पीयरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवले तर तेवढ्या पॉझिटिव्हमुळे ते निगेटिव्ह कॅन्सल झाले. इकडे निगेटिव्ह आहेत आणि दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह आहेत, त्यांना सेपरेट केलं तर एका स्पीयरमध्ये निगेटिव्ह चार्ज आला आणि दुसऱ्या स्पीयरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज झाला. आणि यालाच आपण काय म्हणूया बेटा? चार्जिंग बाय इंडक्शन. इसको ही हम क्या बोलेंगे बेटा? चार्जिंग बाय इंडक्शन. साधारणतः 19-20 पॉइंट आपण घेतलेत रिलेटेड टू द काय रे बेटा? अपन यहाँ पे लिया है रिलेटेड टू द चार्जच्या बद्दल. आजचं लेक्चर जे होतं ना बेटा, NCERT IMP पॉइंट फंडामेंटल एंड बेसिक प्रॉपर्टीज ऑफ दैट चार्ज, तो ये आपको यहाँ पे हजम होना चाहिए. एकदम इंटरेस्टिंगमध्ये घेतलं, एकदम एक्साइटमेंटमध्ये घेतलं आणि हे तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. 2 बार 3 बार व्हिडिओ देख लो आणि हे व्यवस्थित लिहून घ्या. तो ठीक है, आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.